यवतमाळ शहरात जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन करण्यात आलं। जगाला दिशा देणारे शास्त्रज्ञ बना असा संदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी दिला। विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते तर प्रमुख अतिथी म्हणून NICचे शास्त्रज्ञ शिवानी सिंग, संस्थेचे सचिव विजय कासलीकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, गट शिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुळकर्णी उपस्थित होते। दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। या इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शनात 161 बाल वैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृती सादर केल्या। उद्घाटन समारंभासाठी उपस्थित पाहुण्यांना रोबोटची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर घोष पथकाच्या गजरात आणलं। मंगलवेशातील मुलींनी त्यांचं औक्षण केलं। एवढंच नव्हे तर स्वागतासाठी वैज्ञानिक गुच्छ सुद्धा तयार केला होता। यावेळी परीक्षकांसोबतच आयोजन समितीतील शिक्षण विभागाचे अधिकारी तसंच स्वागत समितीतील अध्यापक मंडळ व संघटनांचे पदाधिकारी, बालवैज्ञानिक, त्यांचे मार्गदर्शक उपस्थित होते। त्याच्या पाठीमागे आपले जे सायंटिस्ट आहेत तेच त्याच्या पाठीमागे होते। आणि इनोव्हेशन मध्ये तुम्ही जितकी बी गोष्टी बघा, जसा लाईटचं एक इनोव्हेशन आहे, खूप वेळी जसा तुम्ही सगळ्यांना ऐकलं असेल, जवळपास 100 एक्सपेरिमेंट त्यामध्ये फेल झाले होते, त्याच्यानंतर त्यांना सक्सेस भेटली होती। बऱ्यापैकी जितके बी इनोव्हेशन आहे त्यामध्ये पहिला पाऊल असतो की आपल्याला जे या मनोवृत्ती डेव्हलप करायचं आहे की आपण वैज्ञानिक म्हणून पुढे जाऊ शकत आहे। जर हे मनोवृत्ती डेव्हलप झाली त्याच्यानंतर स्वतःला एक धीर पाहिजे, म्हणजे एक कॉन्फिडन्स पाहिजे की आपण यामध्ये पुढे चांगला करू शकत आहे। जर फेल झालो तर परत आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून परत त्यामध्ये काम करणार आहे। जेव्हापर्यंत आम्हाला सफलता भेटणार नाही तेव्हापर्यंत मी स्वतःचा जे संघर्ष आहे ते चालू ठेवणार आहे।